Hello students, in previous video we have started with the building blocks or components of data warehousing. Okay, we have seen the source data. Okay, these are the major component. We have seen the source data, okay, from where we get the data. That is, first one was production data, second is internal data, third is archive data, and fourth one is external data. Okay, that is the first component of any data warehouse. Okay, now let us look at the second component, that is data staging component. Okay, so first we look at why we need the separate data staging area. Okay, so we do different things, okay, in the data staging area. Okay, like extraction, shown here, extraction, transformation and loading. Okay, so these things can be done on go while we are loading the data into the data warehouse. Okay, then why we need this separate data staging area. Okay, so आपल्याला असा सेपरेट डेटा स्टेजिंग एरियाची गरज काय ते आपण आधी पहिल्यांदी बघणार आहोत. ओके, सो ॲज वी हॅव सीन, जसं आपण बघितलेलं की वी हॅव डिफरंट सोर्सेस ऑफ डेटा. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून डेटा येतो. ओके, सो हा वेगवेगळा जो डेटा आहे तो एकाच वेळी येईल याची गॅरंटी नसते. ओके, देर आर प्रॅक्टिकल रिझन्स, ओके, बिहाइंड दिस. काही प्रॅक्टिकल रिझनमुळे आपल्याला सगळा जो लागणारा डेटा आहे तो एकाच वेळी मिळेल असं नाही. सिमिलरली आपण जर बघितलं, ओके, तर वी गेट द डेटा फ्रॉम डिफरंट सोर्सेस. ओके, त्याच्यातला पार्ट ऑफ द डेटा मे बी कम फ्रॉम प्रोडक्शन डेटा, पार्ट ऑफ द डेटा मे बी कमिंग फ्रॉम इंटरनल डेटा. ओके, सो कंबाईनली आपल्याला डेटा ज्यावेळी करायची वेळ येते त्यावेळी आपल्याला त्याच्यासाठी सेपरेट एरिया लागतो, अँड दॅट एरिया इज कॉल्ड एज अ डेटा स्टेजिंग एरिया. ओके, so now after data is extracted, data is to be prepared. Okay, because the requirement of data warehouse is data should be in a single uniform format. एकाच फॉर्मॅटमध्ये डेटा असणं आवश्यक आहे. ओके, मग त्याच्यासाठी जेव्हा आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करणार, एक्स्ट्रॅक्ट कुठून करणार तर ह्या सोर्स डेटा कडनं करणार. ओके, ह्या जे 4 सोर्स आहेत तिकडनं आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करणार किंवा घेणार. ओके, त्याच्यानंतर ओके हा जो डेटा आहे, ओके, त्याच्यावर मेनली 3 फंक्शन्स कॅरी आउट केली जाणार आहे. फर्स्ट इज अ एक्स्ट्रॅक्ट, सेकंड इज अ ट्रान्सफॉर्म अँड थर्ड वन इज अ लोडिंग. ओके, सो एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय तर त्या पर्टिक्युलर सोर्स डेटाकडनं डेटा घेणं. ओके, सो फॉर दॅट पर्पज वी मे हॅव टू connect to the external database, we may have to import some excel file. Okay, depend upon type of or we can say source of data. कुठच्या सोर्समधून डेटा घेणार आहोत त्याच्यानुसार आपल्याला काय करायला लागू शकतं, डेटा एक्स्ट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या मेथड्स वापरायला लागू शकतात. देर आर सम रेडीमेड APIs, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, विच हेल्प अस इन एक्स्ट्रॅक्टिंग द डेटा. त्याही आपण इथे वापरू शकतो. एकदा डेटा एक्स्ट्रॅक्ट केला म्हणजे डेटा आपण तिथनं फेच केला की त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट काय आहे तर डेटा ट्रान्सफॉर्म. ओके, सो ट्रान्सफॉर्म कशासाठी करायचं, व्हाय वी नीड टू डू द ट्रान्सफॉर्मेशन सो दॅट डेटा विल बी इन अ सिंगल युनिफॉर्म फॉर्मॅट. ओके, सो ह्याच्यामध्ये काय होतात तर ही मेन फंक्शन होतात. त्याच्यामध्ये डेटा क्लिनिंग होतं, डेटा मे बी काही वेळा चेंज करायला लागतो, काही वेळा डेटा कंबाईन करायला लागतो, काही वेळा डेटा मे बी कन्वर्ट करायला लागतं. क्लीन म्हणजे काय, बेसिकली इफ देर आर सम एरर्स त्या डेटामध्ये जो आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे असतील तर किंवा काही मे बी मिसिंग डेटा असेल. ओके, तर तो डेटा आपल्याला क्लीन करायला लागतो. त्यामुळे तसंच काही वेळा डेटा आपल्याला चेंज करायला लागतो. वी मे हॅव टू चेंज सम डेटा. ओके, मेलचं मध्ये कन्व्हर्जन करायला लागू शकतं. ओके, दॅट इज कम्स अंडर चेंज अँड कन्वर्ट. ओके, काही वेळा आपल्याला डेटा चेंज करायला लागू शकतो किंवा काही वेळा आपल्याला डेटा कन्वर्ट करायला लागतो. ओके, सिमिलरली कंबाईन. ओके, सो सपोज लेट अस टेक अ सिम्पल एक्झाम्पल. इन डेटा वेअरहाऊस वी हॅव डिसाइडेड टू स्टोअर द फुल नेम. ओके, म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. ओके, बट इन सोर्स डेटा दॅट field may be divided into 3 parts. Okay, first name separate, middle name separate and last name separate. Okay, in that case we may have to combine the data. Okay, so that comes under transformation. Okay, so once we do the transformation, next important step or stage is loading. Okay, so loading means what?
once we transform the data, that data must be stored into the data warehouse permanently. Okay, सो त्याच्यासाठी आपल्याला डेटा काय करायला लागणार आहे, डेटा लोड करणार आहे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग डेटा स्टेजिंग एरिया. ओके, सो आता हे लोडिंगचं आहे ते हे जे डेटा स्टेजिंग कंपोनंट्स आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये ही जी डेटा मुवमेंट आहे, ओके, इट मे बी ऑन अ इयरली बेसिस, ओके, इट मे बी ऑन अ क्वार्टरली बेसिस, मंथली बेसिस और मे बी डेली बेसिस. ओके, सो ही जी ETL प्रोसिजर होणार आहे, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोडिंग, ओके, ही किती होणार, दॅट मे बी डिपेंड अपॉन द एक्स्ट्रॅक्शन फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. ओके, so depending upon business condition we have to find out the refresh cycle. refresh cycle म्हणजे काय, तर कोणत्या वेळी आणि किती वेळा आपल्याला डेटा या सोर्स डेटाकडनं घ्यायचा आहे, दिवसातून एकदा घ्यायचा आहे किंवा आठवड्याने घ्यायचा आहे, मंथली घ्यायचा आहे, क्वार्टरली घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानुसार ही एक्स्ट्रॅक्शन फ्रिक्वेन्सीज म्हणजेच काय रिफ्रेश सायकल आपण डिसाईड करणार आणि जेव्हा आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करणार त्याच्यानंतर डेटा स्टेजिंग एरियामध्ये ही ETL प्रोसेस होणार आहे. ओके, आणि ऑब्वियसली इनिशियल लोड मूव्स व्हेरी लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा. म्हणजे काय, सुरुवातीला ही डेटा वेअरहाऊस जे आहे ते रिकाम आहे. ओके, पहिल्यांदा जेव्हा आपल्याला इनिशियल सेटअप आपण करणार त्यावेळी हे जे वेगवेगळे 4 डेटा सोर्सेस आहेत तिथून आपण सगळा डेटा एक्स्ट्रॅक्ट करणार, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म करणार आणि त्याच्यानंतर लोड करणार. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय, डिपेंडिंग अपॉन रिफ्रेश सायकल किंवा एक्स्ट्रॅक्शन फ्रिक्वेन्सी आपण काय डेली बेसिस किंवा मे बी मंथली बेसिस, क्वार्टरली, इयरली बेसिसवर आपण डेटा काय करणार, ह्या सोर्स डेटाकडनं घेणार आणि तो त्या डेटा वेअरहाऊसमध्ये लोड करणार. आणि ह्या सगळ्या प्रोसेससाठी आपल्याला कशाची गरज असते, फॉर दॅट पर्पज वी रिक्वायर दिस डेटा स्टेजिंग एरिया. ओके, सो इन द नेक्स्ट व्हिडिओ विल लुक ॲट द डेटा स्टोरेज कंपोनंट. थँक्यू.